च्या सुरुवातीला बातमी राजकीय आरोप प्रत्यारोपांची टीका टिप्पणींची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतल्या भाषणाच्या नंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मिसिंग लिंकवरच्या पुलाबाबत खोटी माहिती पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचाच अपमान आहे असं म्हणत फडणवीस आपल्या विधानावर ठाम राहिले। शिवाय हिंदीत बोलल्याबद्दल टीका करणाऱ्या राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत टोला लगावला। या दोन्ही नेत्यांमध्ये त्यामुळे एक प्रकारे जोरदार अशी खडाजंगी रंगली। मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे। मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो। ते राहिलं बाजूला। याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन। बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू। काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। काय झालंय ते, इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे। मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। अयोध्येतल्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। या कथित घोटाळ्यावरून आणि चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते कमालीचे आक्रमक झाले। सभागृहात दोन्ही बाजूंनी जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली। वडेट्टीवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना सुनावलं।
सत्ताधारी आमदारांनी वडेट्टीवारांना सुनावल्याच्या नंतर जयंत पाटलांनी सुद्धा तुफान टोलेबाजी केली। अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है। हे मी नाही म्हणत, हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय। पंगा हमसे लेना, हमारी पार्टी से पंगा लेना, लेकिन राम से कभी पंगा मत लेना। राम से पंगा अभी इन्होंने लिया है चोरी करके। राम से पंगा लेने वालों से हमारा पंगा है, ये हमारा दुर्दैव है। आपल्या देशामध्ये गेल्या 2-3 महिन्यात जे काही सरकारला अडचणीचे येते ते लगेच डिलीट केलं जातं। मग सोशल मीडियावर असेल, मीडियाला असेल, आणि मला तर सांगितलं जातं की काल जी थोडी बाचाबाची झाली आणि जे आम्ही प्रश्न विचारले आणि जे आम्ही सांगितलं की राम मंदिर लुटणारे आम्हाला काही बोलू शकत नाहीत, ते आत्ता मला सांगतायत की जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची त्याच्यातून काढलं गेलेलं आहे। असो, ते जरी काढलं असेल तरी मला वाटतं मुद्दा ज्यांच्यापर्यंत पोहोचायचा होता तो पोहोचलेला आहे। एकच असं वाटतं की भाजपने राम मंदिरच या देशातून डिलीट करू नये, कारण तेच त्यांना अडचणीचं झालं। एवढंच मला वाटतं सांगणं गरजेचं आहे। काही कारण नाही, आम्ही विचारलं पण नाही, कारण हे आम्ही अपेक्षितच करतो। लोकशाही असती तर असं झालं नसतं। देशात हुकुमशाही लेबल लावण्याची हिंमत नाहीये, पण तशी चाललेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या बाबत एक मोठी घोषणा केली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या बाबत 50,000ची अट काढून टाकण्यात आली। 50,000 रुपयांच्या ऐवजी आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ही जी बाब आहे ती 2017ला जी कर्जमाफी देण्यात आलेली होती, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। याआधी असं सांगण्यात आलेलं होतं की महात्मा फुले कर्जमाफी योजनेत ज्यांना लाभ झाला त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी नाही तर 50,000 रुपये दिले जातील। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली। शेतकरी नेत्यांनी त्याबद्दलचा आग्रह धरला की आधीच्या कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ झाला ते पुन्हा कर्जबाजारी झालेले आहेत, कोरोनाचं संकट आलं अशा सगळ्यात, त्यामुळे त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे। त्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला हा निर्णय घेतला। कर्जमाफीच्या बद्दल 2026-27ची जी अट आहे ती काढून टाकण्यात आली आहे। या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना 36,555 कोटींचा लाभ मिळाला। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही।